स्टार्ट. आज 26 जानेवारी 2024. भारतीय प्रजासत्ताकाचा हा 75वा प्रजासत्ताक दिन. आज मी श्रीराम गडकर, माझ्यासोबत विकास, छायाचित्रण करतोय दया. आम्ही तिघेजण कोल्हापूर दौऱ्यावर आहोत. कोल्हापूरला चाललो आहोत. ह्या सांगली माझा मित्र डॉक्टर नितीश सावंत याची भेट घेऊन आम्ही कोल्हापूरकडे जाणार आहोत. रविवारी 28 तारखेला 28 जानेवारी 2024 रोजी माझ्या माध्यमिक शाळेचं इयत्ता 5वी ते 10वी या वर्गांमध्ये माझं जिथं शिक्षण झालं ती कोल्हापूर जिल्हा परिषदेची राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर आहे. त्या गेट टुगेदरसाठी आम्ही चाललो आहोत. उद्या सकाळी आमच्या शाळेचे माजी प्राचार्य, निवृत्त प्राचार्य, सेवानिवृत्त प्राचार्य जोम साळुंखे सर यांची भेट घेऊन सदिच्छा भेट घेण्याचं आमचं नियोजन आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण 26 जानेवारीबद्दल, प्रजासत्ताक दिनाबद्दल आपण बोलत होतो. संविधानाबद्दल आपण बोलत होतो. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. या ठरावामध्ये संविधानिक संरचना, मूळ सिद्धांत आणि दर्शन हे घटक निर्धारित केले होते. हा ठराव 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेमध्ये सर्वसंमतीने मंजूर झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी मसुदा समिती होती त्या मसुदा समितीनं, त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसांमध्ये आपल्या संविधानाची निर्मिती केली, संविधानाचं लेखन केलं. आपण वारंवार आपल्या प्राथमिक शाळेच्या पुस्तकांमध्ये इतरत्र आपल्या संविधानाचं प्रिॲम्बल वाचत असतो, त्याचा अभ्यास करत असतो, उद्देशिका आपण बघत असतो. आणि त्या उद्देशिकेमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं सांगितलेलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, ही संविधान सभा, ही संविधान, ही घटना आपण लोकांप्रती अर्पण करत आहोत. लोकांप्रती अर्पण केलेले हे संविधान, ही घटना, ही घटना 26 जानेवारी 1950 रोजी पासून 26 जानेवारी 1950 पासून अस्तित्वात आली. आज त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. या संविधानानं आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही महत्त्वाची मूल्ये दिली. संविधानाबद्दल आपल्याला खूप बोलता येईल, खूप मोठा विषय आहे. संविधान हे लोककल्याणकारी आहे. या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना याची निर्मिती करत असताना आपला जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्या पुरोगामी महाराष्ट्रानं फार चांगल्या प्रकारची वैचारिक मदत केलेली आहे. यथावकाश या मदतीबद्दल आपण कधीतरी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचा सल्ला घेऊन त्यांच्याशी गप्पा मारून आपण याबद्दल कधीतरी परत एकदा बोलू. कॅमेरा पर्सन दयानंद वाघमारे, कारचं सारथ्य करतोय विकास मस्के यांच्यासोबत कातर खटाव ते मायणी या प्रवासात डॉक्टर श्रीराम गडकर. धन्यवाद.